नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 शिकणार आहोत। आपल्या आजच्या धड्याचे शीर्षक आहे बाकी 20 रुपयांचं काय आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठाची सुरुवात करण्या अगोदर आपण पाठाच्या लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहून घेऊया। बाकी 20 रुपयाचं काय झालं या पाठाचे लेखक बाबाराव मुसळे आहेत। यांचा जन्म 1949 साली झालेला आहे। बाबाराव मुसळे हे प्रसिद्ध लेखक व कवी आहेत। मोहरलेला चंद्र, झिंगू लुखू लुखू, नगर भोजन हे कथासंग्रह लेखकाचे प्रसिद्ध आहेत। वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या कादंबऱ्या तसेच इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह सुद्धा बाबाराव मुसळे यांचा प्रसिद्ध आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहिलेला आहे। आता या पाठाच्या माध्यमातून आपल्याला लेखक काय सांगू पाहतात हे संक्षिप्त रूपामध्ये पाहून घेऊया। दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने बाकी 20 रुपयाचं काय झालं या पाठात केलेलं आहे। या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो। त्यांचा हा गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून लेखकाने संवेदनशीलतेने स्पष्ट केले आहे। तर पहा, इथे तुम्हाला पाठाच्या सुरुवातीलाच या पाठाचं आशय किंवा संक्षिप्त विवरण दिलेलं आहे की नेहमी दुसऱ्याला मदत करण्यास तयार असलेल्या एका निस्वार्थी आणि निरागस मुलाचं वर्णन लेखक बाबाराव मुसळे यांनी या पाठामध्ये केलेलं आहे। तर बघा, ह्यावरून आपल्याला कळतं की या पाठामध्ये वेगवेगळे पात्र आहेत। त्यापैकी हा मुलगा जो आहे ना, तो प्रमुख पात्र या पाठामध्ये आहे। दुसरा आहे विकास। विकास नावाचा एक व्यक्ती आहे, तो सुद्धा या पाठाचा प्रमुख पात्र आहे। या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो आणि त्यांचा हा गैरसमज कसा दूर होतो ह्या पाठामध्ये लेखकाने आपल्याला अत्यंत भावनिक होऊन किंवा संवेदनशील होऊन स्पष्ट केलेला आहे। तर तो निरागस आणि निस्वार्थी मुलगा, विकास आणि विकासचे साहेब हे 3 पात्रे या पाठामध्ये प्रमुख आहेत। तर पाठाच्या माध्यमातून त्या निरागस मुलाबद्दल विकासच्या साहेबांचा गैरसमज कसा झाला आणि तो दूर झाला की नाही हे आपण पाठाच्या परिच्छेद मधून पाहून घेऊया किंवा शिकून घेऊया। मी आत येऊ का सर? हातातल्या फायली सावरत विकासने विचारले। साहेब कुठली तरी फाईल पाहत होते। त्यांनी मानेनेच हो म्हटले। आता बघा, हा जो प्रसंग आहे, पाठाच्या सुरुवातीला लेखकाने जो प्रसंग सांगितलेला आहे तो एका कार्यालयातील आहे। कार्यालय म्हणजे ऑफिस। तर आता बघा, विकासने काही फायली हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या फायली सावरत म्हणजे सांभाळत तो त्यांच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये जातो आणि जाण्याच्या आधी तो साहेबांची परमिशन घेतो। मी आत येऊ का सर? साहेब सुद्धा कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त असतात आणि साहेब कुठली तरी फाईल पाहत होते। त्यांनी मानेनेच हो म्हटले। आता बघा, तुम्ही सुद्धा वर्गात येण्या अगोदर टीचरांची, शिक्षकांची परमिशन घेता की नाही? तसंच विकासने सुद्धा त्यांच्या साहेबांच्या कॅबिन मध्ये जाण्या अगोदर त्यांची परवानगी मागितली। साहेब सुद्धा कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने त्यांच्याकडे पाहिलं नाही, विकासकडे पाहिलं नाही, तर मानेनेच खून करत त्याला आत येण्यामध्ये, कॅबिन मध्ये येण्याचं सांगितले। आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे
वर न पाहताच ओळखले. अन म्हणजे आणि तक्रारीच्या सुरात बोलले. मग आता त्याचा विकास आतमध्ये आला. हे त्यांनी मान न वरता त्यांची मान कामामध्ये ते व्यस्त असल्या कारणाने त्याने मान खाली घातली होती साहेबांनी, आणि विकास आतमध्ये आलेला आहे हे त्यांनी ओळखले होते. आणि विकासाबरोबर बोलण्याआधी त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक तक्रार होती, आणि त्या तक्रारीच्या स्वरातच ते म्हटले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाबिलंदर असतात. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. आता बघा, विकासचे सर जे आहेत किंवा जे साहेब आहेत ते विकास कॅबिन मध्ये आल्या त्याच्यावर तक्रार करू लागले. काय तक्रार करतायत ते, की काल जो मुलगा आला होता ना त्याने काय केलं, मला फसवलं. आणि किती रुपये फसवले आहेत मला? 80 रुपयासाठी त्याने मला फसवलं. आणि हे कोणामुळे घडलेलं आहे? माझी फसवणूक कोणामुळे झाली आहे? तर विकासमुळे, असं विकासच्या साहेबांचं म्हणणं आहे. आणि ही मुलं कशी असतात? महाबिलिंदर असतात, आतरंगी असतात. त्यांच्यावरती लगेच विश्वास नाही ठेवला पाहिजे. पण कळत नाही मला की तुला त्याचा पुळका कसा काय आला, तू लगेच त्याच्यावरती विश्वास कसा ठेवला, आणि तुला त्याची दया कशी आली, मला हे काही समजत नाही. 100ची तो नोट घेऊन गेला तो एकदा गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयाला पडली. आता विकासचे सर विकासकडे तक्रार करत आहेत त्या मुलाची, की त्याने पाण्याची बाटली आणून दिली असेल विकासच्या सरांना. आणि जर पाहायला गेले तर पाण्याची बाटलीची किंमत किती असते? 15 रुपये किंवा 20 रुपये. पण विकासच्या सरांनी त्याला 100 रुपये दिले होते. आणि तो मुलगा पुन्हा त्याचे पैसे, बाटलीचे जे काही पैसे झाले असतील, पाण्याच्या बाटलीचे जे काही पैसे झाले असतील ते वगळून उरलेले पैसे साहेबांना आणून देणार होता. पण त्या मुलाने तसं काही केलं नाही. आणि ही घटना जी आहे ती आता विकास आणि सरांमध्ये ज्या दिवशी संवाद होत आहेत त्या दिवसाच्या पहिल्या दिवशीची घटना होती. आणि त्यामुळे त्या सरांना असं वाटलं की संध्याकाळपर्यंत तो मुलगा, पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो मुलगा पैसे आणून देईल, पण त्याने काही पैसे आणून दिले नाही. मग अशा रीतीने 15 किंवा 20 रुपयाची जी पाण्याची बाटली होती ती विकासच्या सरांना 100 रुपयाला पडली. म्हणजे महागातच पडली की नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये थोडा त्या मुलाविषयी राग निर्माण झाला आणि त्याची तक्रार ते विकासकडे करत आहेत. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. विकासचे साहेब विकासवरती नाराज झाले होते. क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावे, पण त्याने तसे केले नाही. मग आता विकासचे साहेब जे होते ते विकासवरती नाराज झालेले होते. का नाराज झाले होते? कारण की जो मुलगा आला होता तो कदाचित विकासच्या ओळखीचा असावा, आणि त्या मुलाने 80 रुपये परत न आणून दिल्या कारणाने विकासच्या सरांची फसवणूक झाली असं त्या सरांना वाटू लागले होते. त्यावेळेस विकासला असं वाटलं की 80 रुपये त्याच्या दृष्टिकोनातून जास्त नव्हते, म्हणून ते 80 रुपये सरांना मी माझ्या खिशातून देऊन टाकावे का, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. कारण की आता प्रश्न कोणाचा होता की साहेबांबरोबरचा होता की नाही. साहेब म्हणजे कार्यालयातील त्यांच्या ऑफिसमधले सिनियर साहेब होते, मोठे साहेब होते. आणि कार्यालयातील जे दुसरे एम्प्लॉई असतात, काम करणारे जी माणसं असतात, ते मोठ्या साहेबांना थोडे घाबरून असतात. आणि विकास सुद्धा त्याच्या साहेबांना थोडा घाबरून असल्या कारणाने त्यावेळेस त्याला असे वाटले की साहेबांचं जे नुकसान झालेलं आहे ते मी त्यांना परत पैसे देऊन त्यांचं नुकसान भरपाई करून द्यावं का. क्षणभर त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. पण पुढचा अजून एका क्षणामध्ये पुढील काही गोष्टींचा त्याने विचार केला आणि त्याने तसं काही केलं नाही.
तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून. आता बघा, त्या मुलाची बाजू घेत विकास म्हणतो की नाही नाही, काहीतरी कारण असेल म्हणून तो आला नसेल. तुम्ही जसं समजता तसं बिलकुल नसेल. काही सांगू नको. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाही, समजले? आता बघा, साहेबांनी त्याचं बोलणं अर्धवट थांबवत म्हटले की नाही नाही, मला अशी काही कारण तू सांगूच नको. आणि यानंतर कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये अशा प्रकारची कोणतीही अनोळखी मुलं आलेली मला चालणार नाही. नाईलाजाने विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी पण ते संपूर्ण सत्य नसावे, असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते. आता साहेबांबरोबर जो प्रसंग झालेला होता तो खरा होता, पण तरीही त्या प्रसंगावरती की त्या मुलाने साहेबांची फसवणूक केली ह्या गोष्टीवरती विकासचं जे मत होतं ते विश्वास नव्हता त्याला की तो मुलगा असा वागू शकतो, तो मुलगा फसवी करू शकतो असं विकासला वाटत नाही. राजू हा मुलगा फसवी करणारा वाटत नव्हता. म्हणजे विकासचे मन त्याने जी फसवणूक केलेली होती ती फसवणूक मान्य करून घ्यायला तयार नव्हता. त्याच्या पाठीमागचं कारण आता लेखक आपल्याला पुढच्या परिच्छेदमध्ये सांगत आहेत. काय सांगत आहेत की विकासचे मन त्याला सारखे सांगत होते की राजू हा मुलगा फसवी करणारा वाटत नव्हता. आता बघा, ज्या मुलाने विकासच्या साहेबांची फसवणूक केली होती त्या मुलाचं नाव, त्या पात्राचं नाव इथे लेखकाने दिलेले आहे. त्या मुलाचं नाव काय होतं? राजू. तर राजू हा मुलगा फसवू शकेल असं विकासला वाटत नव्हतं. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. आता बघा, विकास आणि राजू यांची जी ओळख होती ती जास्त पूर्वीची होती का, जास्त जुनी होती का? नाही. त्यांच्या दोघांची ओळख होऊन किती दिवस झाले होते? तर केवळ आणि केवळ फक्त 1 महिना झाला होता. की मागच्या महिन्यापासून विकास त्या राजू नावाच्या मुलाला ओळखत होते. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये दाखल झाली होती. आता बघा, हा जो विकास आहे त्याची मेहुणी म्हणजे पत्नीची बहीण कुठे दाखल झाली होती? टाटा कॅन्सर सेंटर. आता टाटा कॅन्सर सेंटर बघा, ज्या व्यक्तींना कॅन्सर झालेला असतो, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात. कॅन्सर हा एक आजार आहे आणि ज्या व्यक्तींना कॅन्सर झालेला असतो ते टाटा कॅन्सर सेंटर मध्ये त्यांना ऍडमिट केलं जातं. आता हे जे टाटा कॅन्सर सेंटर जे आहे ते मुंबईमधील परळ या ठिकाणी आहे. मग विकासची जी मेहुणी होती तिला पण कॅन्सर झाल्या कारणाने तिला मुंबई येथील परळ या ठिकाणी असलेल्या टाटा कॅन्सर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. दाखल करणे म्हणजे ऍडमिट करणे. तर ती टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये होती. बघा ना, वेगवेगळे मजले, वेगवेगळे विंग असतात. तर तसंच विकासची मेहुणी जी होती ती टाटा कॅन्सरच्या बी विंग मध्ये दाखल झालेली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे. मात्र विकास काय करायचं, त्याची मेहुणीला परळ सेंटर मधील टाटा कॅन्सर रुग्णालयात दाखल केल्या कारणाने आता हे विकास जे होते ते सुद्धा मुंबईमध्ये राहत होते. आपल्याकडे पण असं होतं की नाही की गावाकडचे लोक किंवा आपले इतर नातेवाईक आजारी असल्या कारणाने कधी कधी आपण जिथे राहतो त्या शहरामध्ये येतात आणि मग त्यांची ओळख नसल्या कारणाने किंवा अजून काही कारणास्तव आपल्याला पाहिजे तेवढं, शक्य होतं तेवढं आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे विकासच्या मेहुणी रुग्णालयात दाखल झाल्या कारणाने विकासची जी पत्नी होती ती त्याच्या मेहुणीला रोज डबा बनवून द्यायची. मग हा विकास काय करायचा, सकाळी आणि संध्याकाळी त्या मेहुणीला भेटण्यासाठी आणि डबा पोहोचवण्यासाठी टाटा कॅन्सर सेंटर मध्ये जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते.
आता बघा, तो एकतर विकास मुंबईमध्ये राहत होता आणि दुसरं म्हणजे की जिथे टाटा कॅन्सर सेंटर होतं तिथेच बाजूला विकासचं ऑफिस किंवा कार्यालय होतं. म्हणजे टाटा कॅन्सर सेंटर कुठे आहे? मुंबईतील परळ या ठिकाणी, आणि विकासचं ऑफिस पण कार्यालय पण मुंबईच्या परळ या ठिकाणी होतं. म्हणजे हॉस्पिटल, दवाखाना आणि विकासचे कार्यालय जवळ असल्या कारणाने त्याला सकाळ आणि संध्याकाळ त्याच्या मेहुणीला डबा नेण्यासाठी आणि भेटण्यासाठी जाण्यासाठी सोयीस्कर होतं. म्हणून तो दिवसातून 2 वेळा तिथे जात होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता आणि मग त्या टाटा कॅन्सर सेंटर मध्ये विकासचं जे येणे जाणं होतं ते रोजचं होऊन गेलं होतं. वावर नित्याचं होणं म्हणजे येणे जाणे, नित्याचं म्हणजे रोजचा होऊन गेला होता. आणि अशा रीतीने या परिच्छेदावरून आपल्याला विकास आणि राजू यांची भेट कुठे झाली होती याचं वर्णन या परिच्छेदमध्ये लेखकाने केलेलं आहे. की टाटा कॅन्सर सेंटर मध्ये विकासचं रोज येणं जाणं होत होतं आणि तिथेच राजूची भेट लेखकाबरोबर झाली असेल. आता या परिच्छेदमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहून घेऊया. पाहूया पाठामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. तक्रार, गाऱ्हाणे, निषेध. महाबिलंदर, लबाड, धूर्त. वावर, वर्दळ, येणे जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या माध्यमातून लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि विकास, त्याचे साहेब आणि राजू या 3 पात्रांबद्दल आपल्याला लेखकाने जी काही माहिती सांगितलेली आहे ते आपण पाहिलं. आता लेखकाच्या साहेबांचा राजूने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मग राजूने त्यांची खरोखर फसवणूक केली होती की नाही हे आपण पाहणार आहोत, पण पाठांच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.